तुमचा साखरपुडा। गंगाधर, आमच्या शेजारी उभं राहायची सुद्धा तुमची लायकी नसताना आमच्या पायरीवर आणून बसवलाय तुम्हासनी। उपकारांची जाण ठेवा। लागा आता लग्नाच्या तयारीला। पुढच्या आठवड्यात लगीन होणार। घ्या या संध्यासनी। मी काय म्हणते? एकदम या घरात तोंड उघडायचं ना फक्त खाण्यासाठी, कळलं? तुमच्या लेकीने बरोबर सांगितले तुम्हाला। जालिंदर निंबाळकर नाग म्हणूनच बसलाय तुमच्या भाच्याच्या इस्टेटीवर। दादा, बरं झालं तू वेळेवर पोचलास, नाहीतर असं काय ऐकलं तरी अंगावर काटा येतो बघ। तेजू, पुढे काय घडणार हे आपल्या हातात नसतं ग। आपण मात्र नेहमी काळजी घ्यायला हवी बस। कितीही मोठं संकट आलं ना तरी त्याच्याशी लढण्याची तयारी ठेवायला हवी। उद्या आपली कोणीही वाट अडवू नये, आणि अडवलीच तर त्यातून सुटका कशी करता येईल यासाठी आपण आधी तयार असायला हवं। एवढं स्ट्रॉंग तर बनायलाच हवं आता। बरोबर आहे तुळजाचं, तुम्हाला तुमची काळजी घेता आली पाहिजे। आता आज मी तिथं होतो म्हणून प्रत्येक वेळी मी असं नाही ना। पुढे जाऊन असा काय प्रसंग आला आणि मी तिथं नसलो तर काय करणार आहे तुम्ही? दादा, असा प्रसंग नाही येणारच नाही, कारण आजवर जेव्हा जेव्हा आम्हाला तुझी गरज पडली आहे ना तेव्हा तेव्हा तू तिथं आलायस। आम्हाला प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढलेस। धने, वय वाढतं तसं संकट बी बदलतात आणि काही संकटांना आपल्याला एकट्यालाच तोंड द्यावं लागतं। माझी इच्छा असून सुद्धा तुमच्या मदतीला तिथं मी नाही येऊ शकणार, मग काय करणार तुम्ही? पण असं असलं तरी मी काय कमी पडणार नाही। मी माझ्या परीने जेवढं करता येईल तेवढं मी करणार। हा, वेळ काय सांगून येत नाही, पण त्याच्यावर पण माझ्याकडे एक तोडगा आहे। कसला तोडगा? ते तुम्हाला उद्या सकाळी कळेल। तुम्ही सगळ्यांनी उद्या सकाळी 6 वाजता तयार राहायचं। का? काय काय बोलताय तुम्ही? नाही, तुमच्या कन्येने तुम्हाला बरंच काही सांगितलं असेल, पण तरी बी तुमच्या मनात काही शंका असल्या ना तर त्या बी दूर करतो। कसे कायच आहे कसंच आहे हे जाणून घेण्यासाठी तुमचा जीव जो काय तिळ तिळ तुटतोय ना ते बघवणं झालंय हो आम्हाला। माझा तर अजून बी विश्वास बसत नाहीये। म्हणजे तुळजा म्हणत होती ते सगळं खरं आहे। घर, जमीन, शेती हे सगळं सूर्याचं आहे। बरोबर, हे सगळं सूर्यकांत शंकरराव जगतापचे, पर त्यावर अधिकार गाजवणार आम्ही। आता आम्ही आणि आमच्या नंतर आमची चिरंजीव, यातलं एक छादांबन त्याला मिळू देणार नाही। असं कसं काय करू शकता तुम्ही? हो, माझा सूर्य देव म्हणतो तुम्हाला, पण तुम्ही त्यालाच लुबाडलं। ते आता आमची काय चूक आहे? आता चौकीदारानंच घरात चोरी केली तर त्याकडे घरमालकांना लक्ष द्यायला पाहिजे ना। आता समोरचा माणूस किती बी चांगला वागला तर वाईट माणसाने त्याची काय चांगलंच वागलं पाहिजे का? तो वाईटच वागणार ना। आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्ही पहिलेपासूनच किती वाईट येते। अरे हा, आमच्या वाईटपणाचा अजून एक दाखला देतो तुम्हाला। ही तुमची आशा, लाडकी वहिनी, तिची जे काय आता अवस्था झाली ना ती आमच्या सोबत। लय साधी बाई, लय चांगल्या वर्णाची बाई, पण तिची जी काय आता गावात इज्जत निघाली ना ती आमच्यामुळेच। ते दागिने चोरण्याचं, पुजाऱ्याबरोबर पळून जाण्याच्या प्रकरणात आम्हीच तिला अडकवलं, आहे की नाही गंमत? आता हे सगळं तर तुमच्या लेकीला माहितीच नाही, तिला जे काय माहिती त्यामुळे ती चिडली आमच्या। पण तुम्हाला एक सांगतो, तिने किती बी उड्या मारू दे आमच्या केसाला बी ते धक्का लावू शकत नाही। आणि तुमची तर हिंमतच नाही आमच्या समोर बोलण्याची। तुम्ही नजर वर करून तरी आमच्याकडे बघितलं तरी आम्ही काय करतो तुमचं तुम्हाला चांगलंच माहिती आहे। किती दिवस अशा धमक्या देऊन वाईट वागणार आहात तुम्ही? लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? दुसऱ्याची इस्टेट लुबाडली, त्यांचं घरदार उद्ध्वस्त केलं,
माणूस नाही, राक्षस आहात तुम्ही, राक्षस. राक्षस या सगळ्या इस्टेटीचा फायदा मला एकट्याला नाही, या कुटुंबातल्या सगळ्यांना झालेला आहे, लक्षात असू द्या. इतकी वर्ष हे वैभव उपभोगताना, सुखानं खाताना, गाड्या फिरवताना कुठे गेला होता शानपणा? नकोय मला हे वैभव. माझ्या सूर्याला लुबाडून मिळवलेली इस्टेट नकोय मला. आधी माहित असतं तर आधीच लाताडून टाकली असती. या सगळ्या इस्टेटीवर माझ्या सूर्याचा हक्क आहे. तुम्हाला काही अधिकार नाहीये ती उपभोगण्याचा. ती सगळी इस्टेट मी माझ्या सूर्याला परत मिळवून देणार. तुम्ही माणूस म्हणून घ्यायच्या मी लायकीचे नाही आहात. आमची लायकी काढताय. मारा, अजून मारा. ज्या माणसाचं आयुष्य दुसऱ्याच्या कष्टाच्या कमाईवर चालू आहे त्याची लायकीच नसती. पण मी आता गप्प बसणार नाही आणि तुमच्या पापात सहभागी पण होणार नाही. मी जाऊन सूर्याला सगळं सांगणार आहे, सगळं. धमकी देत आहे आम्हाला? धमकी नाही आहे ही. मी हे खरंच करणार आहे. तुमच्यासारख्या पापी माणसाला सोडणार नाहीये मी. मारून मारून माझा जीव जरी घेतलात ना तरी मागं हटणार नाहीये मी. माझ्या सूर्याला सगळं सांगणार आहे फोन करून. कळू दे त्याला मी. वाघ म्हणून मिरवणारा हा माणूस लांडगा